खूप दिवसापासून मुलीचा हट्ट होता की आई मला काहीतरी गोड खावंसं वाटतंय, तर म्हटलं चला गोड पदार्थ पण बनवूयात आणि ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर पण करूया। रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक जरूर करा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। आता इथे मी गोड पदार्थ कोणता बनवते, तर इथे मी गऱ्याचे जामून बनवत आहे। तर त्यासाठी मी इथे अर्धा पातेलं रवा घेतलेला आहे। रवा इथे तुम्हाला जाड घ्यायचा आहे, म्हणजे जाडसर मोठा रवा घ्यायचा आहे। आणि इथे मी सपट ग्लास दूध घेतलेला आहे, म्हणजेच अर्ध्याला पण थोडंसं जास्त, आणि 1 वाटी साखर। आता सर्वप्रथम आपण इथे पाक करून घेणार आहोत जामूनसाठी। गॅस पेटवून घेऊयात आणि गॅसवरती एक छोटंसं पातेलं ठेवून घेऊयात, म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जामून बनवायचे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाक करू शकता। पण इथे मी अर्धा पातेल्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1च वाटी इथे पाणी घातलेलं आहे। मी पहिल्यांदा जामून बनवते, त्यामुळे मला पाकाचा अंदाज नाही आहे, तर मला अजून थोडंसं म्हणजे साखर आणि पाणी कमी वाटलं तर मी अजून पण एक्स्ट्रा ॲड करेल। तर माझ्याकडनं तो व्हिडिओ स्किप झाला, कारण मी थोडंसं म्हणजे त्यानंतर अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटीच पाणी घातलेलं आहे यामध्ये। आता इतका पाक मला पुरेसं होतं जामूनसाठी। लगभग मला 1.5 वाटी साखर आणि 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर परत एकदा तुम्हाला प्रमाण सांगते। अर्धा पातेलं रवा आणि अर्धा ग्लासाच्या पण थोडंसं जास्त दूध आणि 1 वाटी मी अगोदर साखर घेतली, अर्धी वाटी एक्स्ट्रा वाढवली, 1.5 वाटी साखर आणि 1.5 वाटी पाणी पुरेसं होतं हे प्रमाण जामूनसाठी। आता मी अगोदरच इथे जामून बनवून ठेवले होते, म्हणून मी पाकामध्ये लगेच सोडून दिले। आता तुम्हाला जामूनची पुढची प्रोसेस की मी गऱ्याचे जामून बनवले कसे ते तुम्हाला सांगते, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। चला आता जामून बनवायला घेऊयात। जामून बनवण्यासाठी कढई गॅसवरती तापायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आता 1 चमचाभर तुम्हाला गावरान तूप घालायचं आहे आणि हे तूप चांगलं विरघळून घ्यायचं आहे तेलासारखं। बघू शकता चांगलं तूप विरघळायला लागलेलं आहे। चमच्याच्या मदतीने हे तूप चांगल्या पद्धतीने विरघळून घ्यायचं आहे तुम्हाला, कारण काय होतं तुपामध्ये जेव्हा आपण गरा भाजतो ना, त्याचा फ्लेवर पण छान येतो जामूनमध्ये आणि खायलाही ते स्वादिष्ट बनतात। बघा तूप चांगलं विरघळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता तूप चांगल्या प्रमाणात विरघळलं आहे। आता जो आपण जाडसर अर्धा पातेला रवा घेतलेला आहे तो यामध्ये घालून चांगला मीडियम गॅसवरती हा रवा 15 मिनिटं तरी भाजून घ्यायचा आहे तुम्हाला। रवा चांगला भाजला ना की मेन म्हणजे जे आपण जामून बनवणार आहोत ते कचकच आणि पिठाळ पण लागणार नाही। जेवढा तुम्ही रवा चांगला तुपामध्ये भाजताल ना तेवढे तुमचे जामून परफेक्ट बनणार आहेत। त्यामुळे गऱ्याला अजिबात हायगई करू नका। गरा तुपामध्ये भाजताना 15 मिनिटं तरी सलग कमी गॅसवरती भाजा, अजिबात फुल गॅस करू नका, घाई गडबड करू नका, नाहीतर फुल गॅस कराल आणि तुम्ही फुल गॅसवरती रवा करपवून ठेवाल आणि मग ते जामूनची चवच सगळी बिघडून जाईल। त्यामुळे मीडियम गॅसवरती शक्यतो हा रवा भाजा। साधारण मला 15 मिनिटं लागलेली आहेत हा रवा भाजायला। आता परातीमध्ये मी गार व्हायला काढून घेते। तर मी परातीमध्ये रवा काढून घेतलेला आहे। आता ज्या कढईमध्ये मी रवा भाजला ना तीच कढई परत स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये आता आपण जेवढं घेतलेलं दूध आहे ना ते दूध टाकायचं आणि दुधाला चांगली उकळी येईपर्यंत दूध हलवून घ्यायचं आहे। दुधाला चांगलं सलग हलवत राहा, नाहीतर खाली दूध लागू शकतं। आणि सलग तुम्हाला हे दूध जे आहे ना 15 मिनिटं तरी चांगलं फेटून घ्यायचं आहे। एक सलग सारखं हलवत राहायचं आहे ह्या दुधाला। 15 मिनिटं तरी तुम्ही हे दूध सलग हलवत राहा, कारण जेवढं तुम्ही दूध चांगलं हलवाल ना तेवढा आपल्या जामूनमध्ये चांगला फ्लेवर उतरणार आहे। त्यामुळे दुधाला शक्यतो 15 मिनिटापेक्षा पण 1-2 मिनिटं जास्तच हलवत राहा। तर बघा मी मस्तपैकी आता दुधाला इथे हलवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण तुपामध्ये रवा भाजलेला आहे ना तो रवा आता यामध्ये घालून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता 15 ते 16 मिनिटे चांगलं दुधाला मी फेटून घेतलेलं आहे। आता आपण भाजलेला तुपामधला रवा यामध्ये घालून घेणार आहोत। अजिबात गुठळ्या करायच्या नाहीत, एक सलग तुम्हाला हा रवा फेटून घ्यायचा आहे। तर तुम्ही पहा व्हिडिओमध्ये मी रवा कसा फेटते ते। तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढा तुम्ही जोर लावा याला, तेव्हा ते चांगला फेटून जाईल रवा आणि गुठळ्या अजिबात ठेवू नका। बघा असा तुम्हाला गोळा तयार करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला बंद करायचं आहे फेटायचं। आता मी कढईमधलं सगळं फेटलेला रवा काढून घेते आणि पाहू शकता याला चांगलं जसं आपण खाव्याचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। गरा जो आहे ना तो लवकर म्हणजे असा मोकळा व्हायला लागतो, त्यामुळे गरम गरम जो आहे ना पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, नाहीतर सगळा गरा मोकळा होऊन जाईल आणि परत तुम्हाला दुधाचा हात घेऊन हे पीठ मळावं लागेल। त्यामुळे गरम गरम हे पीठ शक्यतो मळा। तर चला छान पद्धतीने बघू शकता, तुम्हाला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला असं मस्त पीठ मळून घ्यायचं आहे याचं, आणि असे गोल गोल छोटे छोटे मस्त जामून बनवून घ्यायचे आहेत।
चला आता चांगल्या पद्धतीने पीठ मळून घेतले. आता छोटे छोटे एका आकारामध्ये हे जामून मी बनवून घेते. आता हे जामून बनवत असताना हाताला थोडंसं म्हणजे या पिठाला थोडं दाबून ठेवायचं आणि नंतर याचा गोळा करायचा. एक सलग छान असा गोळा तयार होतो. मऊ लुसलुशीत हे जामून तयार होतात. पाकात टाकले ना की एवढे पाक पितात ना, जसे आपण खरंच खरे खाव्याचे जामून खातोय ना असं वाटतंय. फ्लेवर पण खूप छान येतो याचा. तुम्ही एकदा ही रेसिपी माझी नक्की ट्राय करून बघा आणि बनवली का नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चला आता अशा पद्धतीने मी सगळे जामून बनवून घेते आत्ता. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकसारखे एका आकारामध्ये मी ही जामून बनवण्याचा प्रयत्न केला आहे. एक सलग तुम्हाला दिसत असतील. मोठे मोठे पण नाही आणि लई छोटे पण नाही, असे मीडियम असे जामून मी करून घेतलेले आहेत याची. तर अशा पद्धतीने सगळे जामून मी बनवून घेतलेले आहेत. आता आपण हे जामून तळून घेणार आहोत तेलामध्ये. बनवलेले जामून तळण्यासाठी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे. आता आपण तेल तापवून घेऊयात. तेल चांगलं गरम झालं ना की एक एक जामून याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे. मंद आचेवरती हे जामून चांगले तुम्हाला 15 मिनटं तरी चांगले तळून घ्यायचे आहेत. वेळ लागतो पण खूप टेस्टी बनतात हे जामून. तर चांगलं आलटीपलटी करून घ्यायचं आहे याला अधूनमधून. तर बघा एकसारखे तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला एक रंग असा सोनेरी कलर द्यायचा आहे. मस्त रंगीबेरंगी कलर येईपर्यंत तुम्हाला हा जामून तळून घ्यायचा आहे. जामून सारखे दिसावेत बस एवढ्या आकारामध्ये तुम्हाला तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पहा किती मस्त असे जामून आपले तळून झालेले आहेत. आता अशा पद्धतीने मी सगळे जामून तळून घेते. तर अशा पद्धतीने गॅस बंद करून घेतला आणि सगळे जामून माझे एकाच रंगावरती तळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे जामूनला. दिसतायत ना खरेखुरे जामून, पण बनवले नाहीत खऱ्याखुऱ्या खाव्याचे. हे गऱ्यापासून बनवलेली जामून आहेत. पाक पण रेडी आहे. मगच सांगितलेली तुम्हाला पाकाची रेसिपी. मस्त पाकामध्ये हे गरमागरम जामून तळलेले टाकून घेतले आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त असे जामून दिसत आहेत. चला आता मी याला वाढून घेते आणि तुम्हाला हे जामून दाखवते की कसे झालेत ते. फोडून पण दाखवते हा जामून आतमधला तुम्हाला कसा पाक पिलेला आहे. लगे लगे पाक पितात हे जामून. तर दाखवते आता तुम्हाला हे जामून मी फोडून दाखवते. तर पाहू शकता तुम्ही. आत्ता तर मी केलेले जामून एवढं पण मुरलेले नाहीत, पण बघा आतमध्ये किती पाक शिरलेला आहे. आता 1-2 दिवसात या जामूनचा पाक छान मुरला जातो आणि ते आणखी छान लागतात खायला. जसे जसे पाकामध्ये जामून मुरतात ना तसे तसे ते स्वादिष्ट लागतात खायला. तुम्हाला जर मनापासून आजची माझी रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चला अशा चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी प्रियंकाज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन लोकांनी जर पहिल्यांदा माझं चॅनल पाहिलं असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटते पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.